सकाळी सकाळी आई तिच्या नाश्त्यासाठी सुपारी कातरण्याचं काम चालू होतं. तर नमस्कार आणि रामराम मंडळी, मी तुषार आणि थेट कोकणामधून माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आता डायरेक्ट निघालो होतो गोडाऊनला. तर रस्त्यात दोन भावांची भेट चालू होती. गाडीवरून निघालोच होतो तर रस्त्यात एका ट्रकवरती सुंदर वाक्य लिहिलेलं दिसलं, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. डायरेक्ट सॅल्यूट मारला आणि तिथून मार्गस्थ झालो. आणि आता कोकणातला हापूस तयार व्हायला लागला आहे, त्यामुळे रस्त्यावर ज्या बागा आहेत ना, तिथे आंबे तोडले तर दंड बसेल अशी बोर्ड झळकायला सुद्धा सुरुवात झाली होती. दुपारचं जेवण वगैरे मस्तपैकी झालंय. विसा हॉटेलमध्ये आपल्या चाफ्यामध्ये जेवण केलं, कारण 1:30 वाजला होता आणि भूक पण जोराची लागली होती. आता खंड्याला निघालोय आणि काल जे ॲक्सिडेंट झालंय तर आम्ही काय तिथून आलोच. आता गाडी काढली की नाही काय माहिती नाही, कारण 3 क्रेन होत्या. गाडी काढली असेल बहुतेक, तरी बघूया. एक मोऱ्या घेऊन गाडी चाललंय, कारण इकडे आहे ना पोर्ट आहे, खाली एक JSW पोर्ट आहे आणि दुसरा पोर्ट आहे चौगुले पोर्ट. आणि JSW पोर्ट हा इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो तिथून, त्या पोर्टवरून. त्याच्यामुळे इकडे ट्रकची वाहतूक जास्तच असते. आता हे बघा, एक आता निघाले तिकडून. हा गॅस भरून आलेला आहे. आता त्या स्पॉटला आलो जिथे काल ॲक्सिडेंट झालं होतं. ट्रक जो खाली गेला होता नाही ना आहे. आता गणपतीपुळ्यात जात होतो म्हणजे. तर हा मध्ये लागणारा स्पॉट जो आहे ना, अतिशय सुंदर असा स्पॉट आहे. त्या साईडला आहे जेटी आहे आणि पावसाळ्याचं इकडे रस्त्यावरती पाणी येतं. आणि दुसरं म्हणजे त्या साईडला बोटी आहेत, तिकडे स्कुबा डायव्हिंग चालतं. तिथून डायरेक्ट बोटीने घेऊन तिकडे जा. आता तिथे चालू आहे स्कुबा डायव्हिंग, आपण झूम करून बघूया. या बघा समोर बोटी दिसत आहेत ना, इथेच चालू आहे स्कुबा डायव्हिंग. गणपतीपुळ्यातून घरी जात होतो तर मध्येच आपल्याला एक कारचं ॲक्सिडेंट दिसलंय बघा. भावानं जरा गाड्या सुद्धा चौकात चालवत जावा. तिथून डायरेक्ट करबुडा फाट्यावरती आलो. मस्तपैकी चहाचा घोट घेण्यासाठी थांबलो आपल्या बापूंच्या दुकानात. इथे मस्तपैकी गुळाचा चहा मिळतो. चहाचा मस्तपैकी गरमागरम घोट घेतला. तर आता चहा वगैरे पिऊन झाले आणि आता खाली येताना आपल्याला दिसले सुनील बाबा, तर कलबावरती चढलेत आणि आत्ता त्यांची हापूशी तोडणी चालले. कितीचे काढले हो? माझा वरती काय बघताय? आता त्यांचा आंबा चेकिंगचं काय तोड कधी करणार आहे? अजून 2-3 दिवस तरी तोडण्यापर्यंत. आंबा मात्र कसं झाला, चांगला तयार झालाय ना तरी. कितीचं फल झालंय? इथून डायरेक्ट घरी आलो आणि घरी मस्तपैकी सोलकढी जास्त घडाला आले म्हणून चिकटले मला दिली, कारण खार किंवा कशा प्रकारे झाली तरी टेस्ट केली, परंतु सोलकढी अप्रतिम झाली होती. सोलकडीची टेस्ट एक नंबर भारी झाले. हा मस्त बनवलीस. जेवण वगैरे आटपलं, त्याच्यानंतर आम्ही निघालो, गाडी काढली आणि नाटक बघण्यासाठी तयार. आता व्हिडिओ इथेच संपते. जर का व्हिडिओ आवडली असेल नक्की आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सर्वात आधी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नवीन असेल तर फॉलो सुद्धा करा.